आहे जगाचा। इमारतीपासून म्हणजे प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये गेलोय पहा। कोण बोलेल? हा खोलीमधला हे मंदिरच वाटते, खोली वाटतच नाहीये। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर पुन्हा एकदा आपण आलो आहे घरगुती गणेश दर्शनासाठी। आता मी आलो आहे रवींद्र चिटणीस यांच्याकडे। मराठीचा, महाराष्ट्राचा, जागृतीचा गणेशोत्सव देखावा आहे, तो आपण पाहणार आहोत। तर चला पाहूया। गणपती बाप्पा मोरया। तर मी रवींद्र चिटणीस यांच्याकडे आलो आहे आणि आमचा मित्र नमस्कार चिटणीस आणि त्याचे बाबा रवींद्र चिटणीस, आणि ह्याने जो माझ्या मराठीची गोडी, आता जो मराठी भाषा आहे, आपली मराठी भाषा आता तुम्ही आता आपण मराठी भाषांचं सगळं विस्मरण होते, त्याचा त्यांनी देखावा मांडून लोक जागृती करतायत। तर ती संकल्पना त्यांना कशी सुचली आणि त्यांनी देखावा स्वरूपात मांडलाय वगैरे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। ह्या वर्षी आमचा घरगुती गणपतीचा 55 वर्ष आहे आणि आम्ही बरेचसे विषय हाताळले होते ह्या अगोदरही। मराठीचा संदर्भातला जो विषय हा आम्ही आता तिसऱ्यांदा हाताळतोय आणि गेल्या 3 ऑक्टोबर 2024ला आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। सो त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि मुंबईत काय पडसाद उमटले त्या संदर्भातली ही सगळी कहाणी आहे। त्याच्यामध्ये आम्ही संपूर्णपणे काळजी घेतली की हा पर्यावरणपूरक देखावा असावा आणि याच्यातनं सामाजिक संदेश द्यावा। लहान मुलांपर्यंत, जी येणारी युवा पिढी आहे त्यांच्यापर्यंत आम्ही काय संदेश देऊ शकतो ह्याचा जास्त विचार करण्यात आला। त्याचप्रमाणे हा देखावा सादर करण्यात आलेला आहे आणि आमची जी मूर्ती आहे ही शाडू मातीची आहे, अंकुश कांबळे यांनी हे बनवलेली। इथे बघितलं ती मराठी भाषेला फाशी लावलेली आहे, मराठी भाषेत त्याच्या मागचा काय हेतू असतो? त्याचा मागचा थॉट प्रोसेस असा आहे की मराठीची गळचेपी होते। तुम्ही कुठेही जाल तर तुम्हाला वादाचे व्हिडिओ येतात। बिल्डिंगमध्ये चालू तर बिल्डिंगमध्ये वाद चालू आहेत। वडापावची गाडी कोणी नाकार मराठी माणसाने टाकली की त्याला कुठे जाऊ दे, म्हणजे त्याला उकारू देत नाही तो व्यवसाय, त्याच्याकडे पैसे मागले जातात, पैसे उकळले जातात। प्रत्येक गोष्टीमध्ये मराठी माणूसच का दिसतोय लोकांना, बाहेरच्या माणसांना? तो त्याच्यामुळे हा मराठीचा महाराष्ट्राचा मराठी माणसाचा असा म्हणून तो रिप्रेझेंटेटिव्ह आहे, कारण त्याची गळचेपी झाली। तो एक रिप्रेझेंटेशन म्हणून ते फाशीला तो ठेवलं आहे। सुंदर असा तुमची संकल्पना आहे आणि तुमच्या मार्फत नक्की मराठीचा जागरण होईलच। मग मराठीचा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। पण वेळ न दवडता मराठीचा जागर पाहणार आहोत देखावा। चला सुस्वागतम। रवींद्र चिटणीस आणि परिवार गणेश दर्शनास आलेल्या सर्व गणेश भाविकांचं हार्दिक स्वागत करीत आहे। आनंद दिनांक 3 ऑक्टोबर 2024 चा दिवस प्रत्येक मराठी माणसाच्या आयुष्यात आनंदाची लाट घेऊन आला। फटाके फुटले, पेढे वाटले, सगळेच खुश। आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला। प्राचीन इतिहास, साहित्याची समृद्ध परंपरा, भाषेला लाभलेला सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा आणि भाषेची स्वतःची ओळख याच्या जोरावर आमच्या भाषा पंडितांनी सिद्ध केलं की मराठी ही अभिजात भाषा आहे। रायगड जिल्ह्यातल्या अक्षी आणि नाणे घाटात सापडलेल्या प्राचीन शिलालेखावरून आम्ही पटवून दिलं की मराठी भाषेला प्राचीन वारसा लाभलेला आहे, अगदी पुराव्यानिशी। पण हा आनंद क्षणभंगुर तर ठरणार नाही ना, कारण आमच्या तेव्हाच्या आणि आत्ताच्या मानसिकतेत जमीन आसमानाचा फरक पडला। ते शौर्य, त्या गाथा, ते पोवाडे, तो इतिहास, आज इतिहास जमा झालाय। कारण 21व्या शतकाच्या प्रारंभी सोशल मीडिया नामक व्हायरस लोकांच्या मोबाईल मध्ये शिरला आणि त्याने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली। लोक खुळावली,
21व्या शतकात पहिला फटका बसला तो इथल्या वाचन संस्कृतीला. ग्रंथालय ओस पडली, वर्तमानपत्र दिसेनाशी झाली, मराठी चित्रपट सृष्टीने जवळजवळ मान टाकली. नाट्यसृष्टी कशीबशी तग धरून राहिली. प्रदर्शन आणि विक्रीच्या माध्यमातून लेखकांनी, कवींनी, निर्मात्यांनी सामान्यांपर्यंत पोहोचायचा केविलवाणा प्रयत्न केला. राजकीय पक्षांनी त्यांना बळ देण्याचा प्रयत्नही केला, पण परिणाम शून्य. ज्यांच्या निवड असण्यामुळे मराठी भाषा समृद्ध झाली असे कितीतरी ग्रंथ, वेद, पौराणिक आणि ऐतिहासिक पुस्तकं, नाटकं आज दिसेनाशी झालीत. आमच्या संगीताला, चित्रपटांना, नाटकांना उभारी देणारे दिग्गज आज गुगलवर नाईलाजाने शोधावे लागते. बदलत्या काळानुसार आमची मराठी देखील खचत गेली. इतर भाषिकांनी मात्र जात दाखवायला सुरुवात केली. पण हे असं का? मराठीचा वाढता प्रभाव यांना का नकोय? महाराष्ट्रात राहून मराठमोळे सण कसे साजरे करायचे हे आता आम्हाला इतर शिकवलं. राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या किती दिवस साजऱ्या करायच्या याचे धडे आम्हाला बाकीचे देणार. आम्ही आमच्या घरात मांसाहार करायचा की नाही हे तुम्ही आम्हाला शिकवणार. अरे पण तुम्ही कोण आम्हाला नीतिमत्ता शिकवणारे? कालपर्यंत शेजारी म्हणून राहिला, पण आज चेंडू तुमच्या कोर्टात पडला तर एवढा माज. साले आमचे फितून त्याला आम्ही तरी काय करणार? स्वतःला शिक्षण सम्राट म्हणवतात, पण बंद पडणाऱ्या मराठी शाळांकडे पाठ फिरवून उभे आहेत. UPSC, MPSC मधला मराठी टक्का खुपतो यांना. तिथे त्यांना त्यांचेच खेळणे चपाटे हवे. मराठी माणसाने नाक्यावर वडापावची गाडी टाकू देत. एक तर त्याला त्रास तरी देतील, नाही तर हप्त्यासाठी धिक्काऱ्यासारखे हात पुढे करतील. भाषावाद आणि प्रांतवाद इतकं काही उफाळून आलाय की यांच्या सोसायटीत एखादा मराठी माणूस राहायला आला की याची पोटदुखी सुरू झालीच म्हणून समजतात. आणि हा वाद आजचाच नाहीये. मराठी भाषिक लोकांच्या अस्मितेच्या आणि हक्कांसाठी लढल्या गेलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून हा भाषावाद फोफावलाय. महाराष्ट्राचे लचके तोडून गुजरात आणि कर्नाटकाने पळवलेले महाराष्ट्राचे प्रांत पुन्हा कधी महाराष्ट्राला मिळणार यावर सगळेच मूग घेऊन गप्प आहेत. नोकरी धंद्यासाठी मराठी माणूस जर संक्रमित झाला नसता तर हा वाद उद्भवला नसता. हिंदीतून बोलामुळे कोणीही कोणावर जप्ती केली नसती. दुकानांच्या पाट्या मराठीतच हव्यात यासाठी हातात दगड घ्यावा लागला नसता. अहो, दादागिरी करून एक वेळ मराठी माणसाला वाचवता येईल, मराठीला नव्हे. माझ्या मराठी मातीचा या भाषेचा थाट मराठी, अहिर आणि कोंकणी घाटी. शब्दोच्चाराची खोटी शत्रूला वाटते भीती. शाहीर अमर शेखांच्या शब्दात सांगायचं झालं की माझी ही माय मराठी अशी काही लवते की धारदार शस्त्रालाही पुरून उरते. आता आमचं एकच काम, ज्या साहित्यिकांनी, इतिहासकारांनी, कलावंतांनी, विद्वानांनी, संशोधकांनी अभिजात मराठी भाषेसाठी अहोरात्र मेहनत घेतली, त्या मराठी भाषेला पुन्हा एकदा श्रेष्ठत्व प्राप्त करून द्यायचं. त्यासाठी आम्हाला शासनाची संमेलनं नकोत, पुरस्कार नकोत, देणग्या नकोत की शिष्यवृत्त्याही नकोत. तर तीच शासकीय मदत मराठी शाळांच्या संवर्धनासाठी वापरा. त्याच मदतीतून ग्रंथालय उभारा. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन द्या. मराठ्यांचा इतिहास चित्रपटातून मांडून निर्मात्यांचे गल्ले भरण्यापेक्षा तोच रंजक इतिहास आवडीनं वाचणारी पिढी घडवा, शिक्षक घडवा, संस्कार घडवा. आणि हो, आमच्याशी
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. घरगुती गणेश दर्शन, आकर्षक सजावट या भागामध्ये आता आपण आलोय. मी आता इथे परळ येथे आलोय, BIT चाळमध्ये. टाक्कर परिवार अप्रतिम असा चाळीचा देखावा, जे वास्तवरूपी चाळीचा देखावा असा त्यांनी सादर केलेला आहे आणि तो आपण पाहणार आहोत. जसं चाळीचं स्वरूप असतं ना, तशा चाळीचा स्वरूपाचं त्यांनी दाखवलेलं आहे. हा देखावा की सादर केलेला आहे. जसं सार्वजनिक गणपती दाखवतात ना, तसाच हा देखावा तुम्हाला पाहायला मिळेल. तर टाक्कर परिवारांची आपण आता पहिली प्रतिक्रिया जाणून घेऊया. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, माझं नाव अमोद सुरेंद्र टाक्कर. तर ही माझी मुलगी क्रिशा अमोद टाक्कर. यावर्षीचा देखावा खास आम्ही चाळीचा असा मांडण्यामागचं कारण म्हणजे सगळ्यांना चाळ काय आहे ही दाखवायची होती आणि लहान मुलांना गणपती आल्यावरती कशी उत्सुकता असते, ज्या आपल्या वेळी होती ती उत्सुकता त्यांच्या मनामध्ये निर्माण करायची, हीच एक त्याच्या मागची छोटीशी कल्पना होती. आणि त्या कल्पनेला आम्ही तरी वाटतं का आम्ही खूपसे म्हणजे यशस्वी ठरलो, कारण का आमच्या चाळीतील हिचे मित्र म्हणा किंवा रहिवासी म्हणा, त्यांनी आम्हाला बरीचशी मदत केली हा देखावा उभा करण्यात. आम्ही हा देखावा उभा करायला 15 ऑगस्टला घेतला. 15 ऑगस्टला आम्ही टेबल मांडला. त्यानंतर एक एक टप्प्यामध्ये आम्ही ऑफिसला जाऊन सगळं घरातलं सांभाळून आम्ही नाईट करून पूर्ण देखावा उभा केला आहे. तर आम्ही देखावा जो उभा केला आहे त्यामध्ये फक्त फुट्ट्याचा आणि इको फ्रेंडली जे आहेत त्याच वस्तूंचा वापर केला आहे. आयडिया हीच होती कारण इको फ्रेंडली ठेवायचा पण चाळीचा देखावा दाखवायचा, जेणेकरून म्हणजे बोलतात ना पर्यावरण आणि त्याच्या सगळ्याची काळजी घेण्यात येईल. आमची मूर्ती पण बघितला तर शाडूची मूर्ती आहे. ते सगळं कल्पने म्हणजे आम्ही डोक्यात घेऊन ही डेकोरेशन केलेलं आहे. आता डेकोरेशनबद्दल म्हणाल तर ह्यामध्ये सर्व मोठं योगदान जो म्हणजे USB जो आहे तो आमच्या मुलीने केला आहे. कारण का जे माणसं जी बनवायला जी होती ती सगळी मदत तिची होती. आणि आम्ही एका पॉईंटला येऊन अडलो का आम्हाला आता हँगर बनवायचे, तर हँगर कसे बनवायचे, तर त्यामध्ये तिने आम्हाला सुचवलं का अशा ज्या पिन्स येतात त्या आणून द्या, त्या पिन्सचा मी वापर करून तुम्हाला हँगर बनवून दाखवते. आणि तिने आम्हाला हँगर्स बनवून दिले. छोट्या छोट्या गोष्टींची पण तिने आम्हाला कल्पना दिली का ह्या सगळ्या गोष्टी आपण करूया, आणि त्यामधनं हा सजावट आम्ही करण्यात यशस्वी ठरलो. खरंच. आणि गणपती म्हटलं की 64 कलांचा अधिपती, हो. आणि त्याच कलेचं हे जतन करतायत तुम्ही. खरंच खूप आहे. तुझं पण कौतुक आहे. तू पण आर्टिस्ट आहेस चांगली, आणि आतापासूनच तू तयारीला लागले बाप्पाच्या. आणि तुम्ही जर पाहाल तर गणपती आमचा महाराजा ज्या दिवशी आला त्याच्या दुसऱ्या दिवशी तिने चक्क बघून चित्र काढलं महाराजाचं, परळचा महाराजाचं. ओके, चला धन्यवाद. थँक्यू. बाप्पा मोरया. चाळीमध्ये गणपती विराजमान झाले. पताके लावले. चाळीला विद्युत रोषणाई आहे आणि भक्तजन आहेत आपल्या गॅलरीमध्ये उभे आहेत. प्रत्येक घ्या बघा, हा वरचा फ्लोअर आहे एकदम टॉपचा. पाहू शकाल वरती खिडकीच्या वरती तिरंगाही लावलेला आहे. ड्रम आहे. आता आपण इथे दुसऱ्या मजल्यावरती आहे. कुंडी आहे बाजूला. जिने दाखवलंय. आणि हे बघा लहान मुलाला खांद्यावरून बाप्पाचा बघा. हेच ती चाळीची गंमत असते, हीच चाळीची मजा. आता आपण पहिल्या मजल्यावर आलोय. पहिल्या मजल्यावर आहे बघा, घरात बाप्पा विराजमान झाले. आणि दुसऱ्या बाजूच्या घरात आहे ना, बाजूच्या घरात वरती कपडे सुकवले आहेत बघा. अँगरला बघा छोटासा अँगर बनवलाय. आणि तिथे हनुमानाचं छोटंसं बघा प्रतिमा आहे लावलेली. तिथून पुढे गेलात तर पुढे तिथे बघा, तिथे पुढे सिलेंडर आहे आणि त्याच्या सिलेंडरवरती पेपर, रद्दीचा पेपर ठेवलेला आहे. आणि पुढे जिना आहे. तुम्ही जिना उतरलात तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचं चित्र तुम्हाला दिसेल. तिसरा मजला आहे ना, तिथे कॅरम आहे. नंतर इथे असं वरती पुढे गेलात तर तिथे शिवाजी महाराज गडावरून खाली उतरताना चित्र लावलेलं आहे. जसं आपलं घरी असे लावलेलं चाळीत तसंच दृश्य त्यांनी केलेलं आहे.
हे पहा तिसऱ्या मजल्यावरील दृश्य. पिंप, केरसून बघा, छोटीशी केरसून आहे. आणि हा पोपटाचा पिंजरा. आता आपण दुसऱ्या मजल्यावरती आहोत. हे बघा, राजमुद्रा घरावरती कोरलेली. आणि आपल्याला भोंगे दिसत आहेत ना, धनेश. हे बघा, हे भोंगे. खरंच सुंदर असं डिटेलिंग आहे बघा. हँगर, हे बघा, चपला ठेवायचं. हा तळमधला, हा तळमधला आहे. रद्दी वगैरे बघा, इथे रद्दीचं पण ठेवलेलं आहे. केरसून आहे. तिथे पिंप आहे पुढे. त्या पिंपावरती पाईप आहेत ठेवलेले. मधल्यावरती कॉमन बाथरूम पण आहेत पहा केलेले. तर माझ्यासोबत आहे छोटा कलाकार. हा तुम्ही आता बघितलात ना, सजावटीमध्ये पूर्ण म्हणजे 5% यांचं योगदान होतं या सजावटीमध्ये. तसंच ते लहानपणापासूनच ते श्री गणेश करतच आलेत. कलेचा त्याचं दाखवत आलंय. ते बघा, ते त्यांनी परळचा महाराजा चित्र काढलेलं आहे पहा. तिथे बघितलं आणि त्यांनी स्केच काढलं. तुझं नाव सांग. दिशा पूर्ण. आणि तू कितवीला आहेस? तिसरीला आहेस. शाळा? बघा, तिसरीतली विद्यार्थी आहे बघा. तसं अप्रतिम असं चित्र तिने स्केच काढलेलं आहे पहा. आणि तसंच त्यांनी त्याचं आहे तसे राक्षस दाखवले आहेत परळचा महाराजाचं. आणि आणखीनही आहे काही. हे बघा, हे तिने बनवलेले पाहता. जसं तिकडे तुम्ही बघितलं तसेच तसं इथे छोटस देवीचे गणपतीचं बाप्पा बघा, छोटा बाप्पा आहे हे बघा. आणि तसंच हे बघा, आणखीन त्यांचे ते स्केच आहेत. ही बघा, हे बघा, बाप्पाचे स्केच काढते. आणखीन हे कोण आहे? तू आहेस? सुंदर असं काय पहा बघा. हे बघा, काढलंस परळचा महाराजाचं. हे कधी काढलंस तू? आगमनाच्या दिवशी काढलास की? आगमनाच्या दिवशी त्यांनी परळचा महाराजाचं चित्र काढलंय. बघून परळचा महाराजा बघितला, चित्र काढलं. आणि इथे तुम्ही बघितलात ना, या सजावटीमध्ये जे अर्ध योगदान, काय 5% योगदान तिचंच आहे. त्याच्यामधले जे खांद्यावर घेतलेला मुलगा आहे, नंतर ज्या स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, हे सर्व तूच बनवलंयस ना? हे कसं बनवलं तू? म्हणजे मी आता क्लेने तो एक वापर केला. क्लेचा वापर करून केलायस. आणि हे पण क्लेनेच. हे पण क्ले. आणि ते सांगितलं हँगर. हा, ते कसं काय बनवलंस तू? तो पेपर पिनने केलेला. अच्छा, पेपर पिन. ते तुला कल्पना कशी सुचली? ते सुचलं कसं तसं बनवायचं आपण? म्हणजे मला उत्तम अशी कला सादर केलेली आहे आणि अशीच पुढे ती सादर करणार आहे एकदम. आता ती तिसरीत आहे. आता तिसरीत असताना एवढी करते आहे तर उद्या आता पाहायलाच नको. दर्शनासाठी रांग लागेल तुझे, चांगला असा देखावा बघायला वगैरे पुढे. आणि असंच करत राहा आणि त्यासोबत अभ्यास पण कर. हा, अभ्यासावर पण लक्ष दे. तर गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. परत एकदा घे. जाऊ, चालू राहून द्या. जोरात बोलायचं. जेवलीस ना तू? हा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊंचा विजय असो. महादेव. हर हर. महादेव. हर हर. महादेव.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. घरगुती गणेश सजावट. मी आता आलो आहे गिरगाव येथील ठिकाणी आणि मी बघितलं ना गिरगावच्या त्या ठिकाणचं, मी धावत पहिला गिरगावला गेलो. कारण तुम्ही इंट्रोमध्ये पण पाहिलं असेल, मी आलो आहे जिथे लालबागचा राजा विराजमान झाला आहे आणि लालबागचा राजा हा मिरवणुकीला निघालेला आहे असं चित्र केलेलं आहे त्यांनी. असा देखावा आहे, तर तो पाहणारच आहोत. आणि तो त्यांनी देखावा कसा केलाय त्याची पण आता पहिला जाणून घेऊया. तर लालबागचा राजाचा विजय असो देखावा आहे. आणि तसंच आलो आणि गिरगावला आलो आणि तो बघितला देखावा ना, खरंच अप्रतिम असा देखावा केलेला आहे मिरवणुकीचा. आणि ह्या वर्षीचा देखावा आहे. ह्या वर्षीचा जो आपण प्रवेशद्वार आहे, महाप्रवेशद्वार, तसाच हत्ती, तसा प्रवेशद्वार आणि लालबागचा राजा विसर्जना निघालेली मिरवणूक त्यांनी सादर केलेली आहे. आणि माझ्यासोबत आहेत मन रेळे आणि त्यांनी हा सादर केलेला देखावा आहे. तो देखावा पाहायच्या आधी त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण तो देखावाची तयारी कशी केली त्यांनी. तर सुरुवात कधी केली तुम्ही? आम्ही 2 ते 3 महिने अगोदर सुरुवात केलेली होती. हा. आणि आम्ही दररोज जायचो रात्री बघायला की किती काम झालंय राजाच्या दरबाराचं, आणि तसं आम्ही घरी येऊन तेच काम प्रयत्न करायचे आपण किती करू शकतो. आणि तो हत्ती बनवा तो बघितला, जसं तो वरती प्रवेशद्वारावर तुम्ही तो हत्ती बनवलाय. तो हत्ती पण तुम्ही किती दिवस अगोदर गेला होता तिथे? ते हत्ती खूप लेट झालेलं तिकडे, तर पण आम्हाला आतमध्ये माहित पडलं की हत्ती येणार, पण कसं हत्ती असणार ते माहित नव्हतं. तर आम्ही आमच्या हिशोबी ते हत्ती केला जसं आम्हाला जमलं. आता तुम्ही जे जे चित्र काढले आहेत, जसं आता जे मी देखावा बघतोय तुमचा सगळं जसं आहे तसं, त्याच्यावरती जे कलाकृती आहे वगैरे, ती कलाकृतीचे डिझाईन्स आणि ते तुम्ही ते कसे सादर केलं होतं? ते आम्ही ऍक्च्युली लॅपटॉपवरनं डिझाईन्स बनवतात. मी ते डिझाईन्स प्रिंट करतो. डिझाईन स्वतःहून बनवलेले आहेत ना, आणि सनबोर्ड आम्ही कापून रात्रीशी बसून करतात. आणि हा तसा इको फ्रेंडली बनवलेला गणेश, इको फ्रेंडली घरगुती गणेश दर्शन आपण पाहत आहे. आणि सोबत म्हणजे खरंच कौतुक आहे, कारण का रोज रात्री जाणं आणि तिथे जाऊन तो बघणं आणि नंतर त्याच्यावर स्केच करून तसं बनवणं, की आपण बोलतो ना की आपला गणपती आला ना की आनंदाचं वातावरण असतं आणि त्या आनंदाच्या वातावरणात आपण त्याचं स्वागत करतो, तयारी करतो. आणि त्यानुसार त्यांनी ते रायाचं विसर्जन सोहळा त्या महाप्रवेशद्वारावरून. चला बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. तर घरगुती गणेश आरास सजावट. तर मी आता आलो आहे लोअर परळ येथील जय भवानी इमारतीमध्ये. आणि इथले इमारतीतले ना सगळे कलाकारच आहेत, कारण या मजल्यावरती आलो आहे ना, तर प्रत्येक मजल्यावरती गणपती आणि त्यांनी आकर्षक अशी सजावट केलेली आहे. आणि मी आता जाणार आहे ना, तो पण पहा. सुरुवातीपासून तुम्ही प्रवेशद्वारापासून पाहाल ना, अप्रतिम अशी सजावट दरवर्षी करतात ही सजावट अशी. तर पहा
गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला. नमस्कार. मी अजित मुरुडकर, माझा मित्र स्वप्नील पोटे यांनी हा इथे देखावा सादर केलेला आहे सूर्य सुदर्शनाचं. आणि इथे श्री कृष्णाच्या अवतारात जी बाप्पाची मूर्ती इथे स्थापन केलेली आहे. आणि हा आपण बघत असलेला देखावा गेली 15 दिवस तो त्याच्या मेहनतीने त्यांनी पूर्ण सेट उभा केलेला आहे. हा जो देखावा आपण बघत आहात तो पूर्णपणे प्लास्टरचा फायबरचा यांनी बनवलेला आहे. आणि हा पूर्ण देखावा बनवण्यासाठी त्याला कमीत कमी 15 दिवस झालेले आहेत. आणि हा जो आमचा तुम्ही घर बघताय तर 120चा एरिया आहे. आणि 120च्या एरियामध्ये त्यांनी हा सुंदर असा देखावा इथे सादर केलेला आहे. मागच्या वर्षी त्यांनी इथे श्री जगन्नाथपुरी मंदिर उभारलेलं होतं. तिथे बाप्पाची मूर्ती श्री जगन्नाथपुरी यांच्या स्वरूपात इथे आणलेली. त्याच्या लास्ट इयरला त्यांनी दगडूशेठ हलवाई त्याचं डेकोरेशन, त्याचा देखावा इथे उभारलेलं असं हे सुंदर असं मंदिर इथे त्यांनी साकारलेलं आहे. तर सर्व व्ह्युअर्सला मी विनंती करतो की कृपया आपण बाप्पाच्या दर्शनासाठी आपण जय भवानी सदन लोअर परेड इथे नक्की स्वप्नीलच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आपण आवर्जून या. हा गणपतीचा देखावा आपण बघण्यासाठी 7 दिवसाचे गणपती बाप्पा आमच्या घरी विराजमान झालेले आहेत. तर नवीन देखावा बघण्यासाठी जर आपल्याला यावेळी वेळ नसेल तर पुढच्या वर्षी नवीन देखावा बघण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून स्वप्नील पोटे यांच्या घरी यावे आणि गणपती बाप्पाचे दर्शन घ्यावे. गणपती बाप्पा मोरया. इमारतीपासून म्हणजे प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये गेलोय पहा. कोण बोलेल? हा खोलीमधला हे मंदिरच वाटते, खोली वाटतच नाहीये. श्री महालक्ष्मी प्रसन्न. तर याच घरातील पहा श्री महालक्ष्मी प्रसन्न. पाठी बघा महालक्ष्मी ही देवीची आरास आहे. आणि बाप्पा पण एकदम प्रसन्न असा हसतमुख चेहऱ्याने. आणि आपल्याला हसतमुख राहा, आयुष्यभर सुखी राहा असा आपला आशीर्वाद देणारा असा हा बाप्पा मुरुडकरांचा. हा याच मजल्यावरतील मुरुडकरांचा हा बाप्पा. तर असा हसतमुख असा आशीर्वाद देणारा बाप्पा गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. मी अजित मुरुडकर. आता थोड्याच वेळात आपण स्वप्नील पोटेचं डेकोरेशन बघितलं. एक्झॅक्ट त्याच्यासमोरचंच माझं घर आहे. आणि आज आमच्या घरी गणरायाचं आगमन झालेलं आहे. गेली 17 वर्ष आम्ही गणरायाची आमच्या घरात सेवा करतो. आणि आपण बघत असाल हा देखावा हा पूर्णपणे थर्माकोलचा देखावा आम्ही आज इथे सादर केलेला आहे. आणि ही मागे गणरायाच्या मागे जी आपण आरस बघत आहात ही कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मीचं आम्ही इथे रूप धारण केलेलं आहे. आणि सुंदर असा देखावा माझा भाऊ अतुल मुरुडकर व माझी बहीण तेजश्री मुरुडकर व नम्रता मुरुडकर यांनी हे देखावा इथे सादर केलेला आहे. तर आपण जय भवानी लोअर परेडला आलात तर नक्कीच आपण आमच्या घरी येऊन आपल्या गणरायाचं दर्शन घ्यायचं आहे. गणपती बाप्पा मोरया. तर ह्याच मजल्यावरती अजूनही काही गणपती आहेत ते आपण पाहणार आहोत, त्यांची आरास पाहणार आहोत. हे बघा सजावट पहा मजल्यावरची. खरंच एक कलाकाराची खाण असलेली इमारत आहे ही. या आपण पुढे पाहूया. हे बघा
तर आता पुढील याच मजल्यावरील दासगावकर यांचा आता आपण श्री गणेशाची आरास पाहणार आहोत. तर पहा, आपलं गावचं घर असतं ना, तर गावच्या घराचं बनवलेलं आहे पहा. हे बघा घुंगरू आहे, नंतर ते बघा कळशी आहे, आणि पुढे गेलात ना तुम्हाला जात आहे, तिथे दळण केलं जातं, आणि वरचं गवताचं असं असलेलं छप्पर. सुंदर अशी आरास असलेला हा श्री गणेशोत्सव. बाप्पाचं दर्शन होते बघा, मुखदर्शन बाप्पाचं असं सुंदर असं बाप्पाचं बरोबर असं दर्शन खिडकीतून पाहताय तुम्ही. आपण खिडकीतून पाहतो ना दर्शन, असं खिडकीतून हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी साक्षी सुदेश दासगावकर. हा आमचा घरातला गणपती आहे, जो यावर्षी आम्ही जस्ट थीम केली आहे, जी एका गावात वगैरे अशी करतात तशी थीम आहे. जसं की जुन्या पद्धतीचे वगैरे सगळं ठेवलेलं आहे. नॉर्मल ओल्ड दरवाजे वगैरे असं बनवलेलं आहे. आणि सगळं काम करण्यामध्ये मदत करण्याला मम्मी आहे, पप्पा आहेत, 2 दादा आहेत, आमचा एक भाऊ पण आहे निश म्हणून, तो आहे. आणि असं गणपतीला तर आम्हाला 57 इयर्स झाले आहेत, बट यावर्षी आम्ही असा थीम करायचं असं नाही ठरवलं. की आमच्या गणपतीला भरपूर वर्ष झालेत, पण पप्पांच्या एजच्या हिशोबाने आम्ही 57 वर्ष झाले त्यांना, म्हणून आम्ही 57 वर्ष केले. त्या पुढच्या 3 वर्षामध्ये थोडा अजून एक चांगला देखावा करू. मोजून गणपती आम्ही करायला 4 दिवस घेतो, पण तो उभा राहत नाही. आमच्या गणरायाला असं ठेवलंय की काही असो, आदल्या रात्री हा सेटअप आमचा उभा राहतो वरती. म्हणजे मोजून एक अख्खी रात्र आम्ही उभा करून टाकतो एका दिवसात. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. याच इमारतीमध्ये फोटो फॅमिलीतला हा एक बाप्पा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पाहिलं ना, सुंदर अशी आरास मांडलेली, गणरायाचं आनंदाने आपले स्वागत केलेलं, त्याची आरास मांडलेली. गणपती हा 64 कलेचा अधिपती, आणि त्याच कलेला सादर केलेला हा उत्तम अशी आरास. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि हा गणपती बाप्पा मोरया कमेंट नक्की करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.